छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाईला विरोध केला जात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमित घरं किंवा दुकानं यावर बुलडोझर चालवला जातोय। या अतिक्रमण कारवाईला संभाजीनगरमध्ये विरोध केला जात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। अतिक्रमित बांधकामं जी आहेत ती हटवली जात आहेत। मात्र आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थानिकांकडून आणि दुकानदारांकडून विरोध केला जात आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया। संजय सुरवसे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत। संजय सुरवसे, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे। आज मात्र या ठिकाणी स्थानिकांकडून आणि दुकानदारांकडून याला विरोध केला जातोय, काय माहिती? नक्कीच निखिला, आपण या ठिकाणी बघू शकता की छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहरभरात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे। आणि आज नारेगाव या रस्त्यावर हे अतिक्रमण काढण्यात येत आहे। अत्यंत अरुंद गल्ल्या रस्ते आहेत आणि हे रस्ते मोकळे पालिकेतून सुरू करण्यात येत आहे। आणि या ठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी काही वेळापूर्वी नागरिकांमध्ये भासाभासी झाली, त्यामध्ये पोलिसांकडून क्षम्य लाठीमारही करण्यात आला आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। हा रस्ता मोकळा करण्याचं उद्दिष्ट महापालिकेपुढे आहे आणि मोकळा करण्यास या महापालिकेने ठरवलं आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तसेच महापालिकेचे कर्मचारी अतिरिक्त बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। निखिला जी, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाईला स्थानिकांकडून विरोध केला जातोय। काही दुकानदार जे आहेत ते सुद्धा याला विरोध करताना पाहायला मिळत आहेत। महापालिकेकडून महापालिकेचे कर्मचारी त्याचबरोबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त घेऊन ही अतिक्रमित कारवाई जी आहे ती सुरू आहे। आप सुनिए ना, अपन तुमने 15 अगस्त तक तो बोले ना बिल्डिंग पूरी तोड़ दी मेरी, कोई बोलना नहीं तोड़ दो बिल्डिंग पर मेरे 15 अगस्त। सुनिए दादा, ये 15 अगस्त के लिए हमने रेसिडेंशियल को लिए दिए हैं। ये जो है फिर आपका पर्याय व्यवस्था करने के लिए पर्याय व्यवस्था आप करिए ना, उसके लिए सर काही ठिकाणी इथे लाठीचार्ज करावा लागलाय, प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। नाही ते त्यांच्यामधले थोडेसे आपसी वाद होते, आपसी वादातून आणि गैरसमजातून ते झालेले होते। त्याच्यामुळे असा कुठला हे नाही झालेला, शांततेत कारवाई सुरू आहे। काही जे त्यांचे संभ्रम असतील तर ते संभ्रम आम्ही वरिष्ठ अधिकारी फील्डवरती आहोत, निश्चितपणे दूर केले जातील। बघितलं आपण की आमचं घर थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता खरवटे यांच्याकडे। दत्ता, काही ठिकाणी अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे, तर काय माहिती या संदर्भात? या ठिकाणी जो अतिक्रमण होते ते हटवण्याचं काम महापालिकेकडून करण्यात येत आहे। आपल्यासोबत आपण या ठिकाणी बघू शकता की अतिक्रमण काढताना मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला। आपल्यासोबत महापालिकेचे अधिकारी आहेत। सर, अतिक्रमण हटावची कारवाई चालू आहे, किती मीटरचा रस्ता आहे आणि या ठिकाणी काही तणाव झाला होता, काय सांगा? ही कारवाई नारेगाव भवानी चौकापासून ते नारेगाव डेपोपर्यंत आहे। याच्यामध्ये जो रस्त्याच्या दुतर्फा 15-15 मीटर आहे, म्हणजे एकूण 30 मीटरचा रोड वायडनिंगची ही कारवाई आहे।
आणि आतापर्यंत आम्ही जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 350 ते 400 प्रॉपर्टी ह्या आजच्या दिवशी यामुळे बाधित होण्याची शक्यता आहे. 50 ते 60% स्वतःहून लोकांनी काढून घेतलेले उर्वरित ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आम्ही काढण्यासाठी आज कारवाई करतो आहोत. काही वेळापूर्वी तणाव झाला होता, या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. कशामुळे तणाव झाला होता? आपले कर्मचारी होते का, कोणी काय होते त्याच्यामध्ये? त्या 2 आपसी गटांमध्ये त्याच्यामध्ये गैरसमज होऊन त्याच्यामध्ये तो हे झालेला होता लाठीचार्ज. आणि काही बाबतींमध्ये त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला घरावरती जाण्यासाठी जो रस्ता आहे तो उपलब्ध नाही आहे. मुळामध्ये त्यांनी कुठली बिल्डिंग परमिशन घेतलेली नाही. तर बिल्डिंग परमिशन जर असती तर त्यांना एक देण्याचा जो सुनियोजित मार्ग आहे तो आम्ही निश्चितपणे दिला असता. पण स्वतःहूनच बनवल्यामुळे त्या स्टेअर्स पूर्णपणे रस्त्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या रस्त्यामध्ये आल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे. पण रोड वाईडनिंग आल्यामुळे ते आम्हाला काढणं क्रमप्राप्त आहे. रस्त्यावर जे अतिक्रमण आलेले आहेत ते काढण्याचं काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सुरोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजी. मोठ्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी कारवाई सुरू आहे. पोकलेन JCB यांच्या सहाय्यानं देखील हे अतिक्रमण जे आहे ते इथे काढलं जाते. मोठ्या दुकानांसमोर देखील हे अतिक्रमण आपल्याला पाहायला मिळते. नारेगाव परिसरामध्ये देखील आता पालिकेकडनं मोठी कारवाई केली जात आहे. थेट आपण जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये. आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे. दत्ता, या ठिकाणी अतिक्रमित कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाते आहे. सौम्य लाठीचार्ज काही ठिकाणी केला गेला, काही ठिकाणी जिथे अतिक्रमण काढण्यासाठी जात आहेत दुकानदार आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.